नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं वायब्रंट ऍडमिशन गायडन्स आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। नीट रिझल्ट ऑलरेडी आलेला आहे। महाराष्ट्राची परिस्थिती काय होऊ शकते ही मी तुम्हाला सांगितलं आहे। महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस पाहिजे असेल तर कट ऑफ काय जाऊ शकतो प्रत्येक कॅटेगरीनुसार हे देखील मी क्लिअर केलेलं आहे। एक्झॅक्टली या रिझल्ट मध्ये काय आहे तर स्कोर आणि रँक कशा पद्धतीने आहे, एखाद्या विद्यार्थ्याचा रँक गेल्या वर्षी काय होता, त्याचा नीटचा स्कोर 2024 चा काय होता, 2025 चा काय आलेला आहे। मी तुम्हाला आधी सांगितलेलं होतं की स्कोर कडे लक्ष देऊ नका, रँक कडे लक्ष द्या। रँक नुसार ऍडमिशन प्रोसेस होत असते। रँक हे महत्त्वाचे असतात। जरी थोडासा स्कोर कमी झाला तर रँक मध्ये इम्प्रूव्हमेंट नक्की पाहायला मिळेल, हे मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। वायब्रंट मधलं सर्व प्रेडिक्शन हे अगदी बरोबर असतं, अगदी त्याच पद्धतीने कट ऑफ पण झालेला आहे आणि अगदी त्याच पद्धतीने पुढील ऍडमिशन प्रोसेस होईल। काउन्सिलिंगला ऍडमिशन घेतलं नसेल लवकरात लवकर घ्या। संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस तुमची आम्ही घर बसल्या ठिकाणी करून देतो। फॉर्म भरण्यापासून ते ऍडमिशन पर्यंत आपल्या ब्रॅचेस लवकरात लवकर क्लोज होत आहेत। ऍडमिशन घ्या। लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे आणि संभाजीनगरला आपलं ऑफिस आहे। पिन सेक्शन मध्ये मी तुम्हाला डिटेल्स देतो, कॉन्टॅक्ट नंबर देखील देतो। आता महत्त्वाचं बघूया की आपण थोडं रँक वर्सेस स्कोर नुसार प्रेडिक्शन कशा पद्धतीने होऊ शकतं। आता बघा काही रिझल्ट जे आपल्या हातामध्ये आलेले आहेत मी त्यानुसार तुम्हाला सांगतोय की एखाद्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 26 आहे, ठीक आहे। तर त्या विद्यार्थ्याचा नीट 2024 चा स्कोर होता 711 आणि या वर्षीचा स्कोर किती आला मित्रांनो, 665। ऑल इंडिया रँक सेम आहे। बघा मार्क्स मध्ये कितीचा डिफरन्स आहे मित्रांनो, तुम्हाला इथे डिफरन्स बघायला भेटेल 46 मार्क्सचा, ठीक आहे। मार्क्स 46 चा डिफरन्स आहे, रँक तोच आहे, म्हणजे रँक मध्ये इम्प्रूव्हमेंट तुम्हाला पाहायला मिळालेली आहे। आता नीट ऑल इंडिया रँक 375 आहे, 375। नीट स्कोर लास्ट इयरला 707 होता, या वर्षी आहे 623। डिफरन्स इज ऑफ 84, 84 मार्काचा डिफरन्स आहे, ठीक आहे। असं तुम्ही वेगवेगळे बघू शकता। 9035 ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक आहे त्याचा लास्ट इयरचा स्कोर होता 676 आणि या वर्षीचा स्कोर आहे 558 आणि डिफरन्स आहे 118। जसं जसं आपण थोडंसं खाली जातोय तसं तसं डिफरन्स मध्ये तुम्हाला वाढ बघायला नक्कीच मिळणार आहे मित्रांनो। आता बघा एक उदाहरण घेऊया आपण। साधारणतः 642 ज्या विद्यार्थ्याचा स्कोर होता त्याचा ऑल इंडिया रँक आहे 33403 आणि लास्ट इयरचा स्कोर या गेल्या वर्षीचा स्कोर होता 642, या वर्षीचा स्कोर आहे 518 आणि डिफरन्स आहे 124 मार्कांनी बघा तुम्हाला खाली आलेला दिसेल। परंतु रँक मध्ये इम्प्रूव्हमेंट आहे। मी एक्झॅक्टली हेच व्हिडिओ बनवलेले होते। रँक कडे लक्ष द्या, स्कोर कडे लक्ष देऊ नका। स्कोर जरी तुम्हाला कमी झालेला दिसेल 100, 120, 80, 70 मार्कांनी, तरी पण रँक मध्ये इम्प्रूव्हमेंट तुम्हाला नक्की पाहायला मिळेल। एक्झॅक्टली त्याच पद्धतीने घडलेलं आहे। आता थोडक्यामध्ये तुम्हाला अजून एक सांगतो। साधारणतः बघा 40,014 ज्या विद्यार्थ्याचा आताचा ऑल इंडिया रँक आहे त्याचा नीटचा स्कोर आहे गेल्या वर्षीचा 635 आणि या वर्षी आलेला आहे 511 बघा, आणि डिफरन्स आहे सेम 124 मार्काचा, ठीक आहे। आता बघा अजून 42,653 ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक आहे त्याचा नीटचा स्कोर गेल्या वर्षीचा 632 होता, या वर्षीचा स्कोर आहे 509, डिफरन्स आहे 123 मार्काचा। आणि तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं की साधारणतः 42,000च्या मध्ये थोडासा ऑल इंडिया रँक असेल की महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस चे चांगले चान्सेस होतात गव्हर्नमेंटसाठी। एक्झॅक्टली 509 म्हणजे मी तुम्हाला प्रेडिक्शन पण सांगितलेलं आहे। महाराष्ट्रातलं ओपन कॅटेगरीसाठीचं गव्हर्नमेंट कॉलेज क्लोज होण्याची शक्यता आहे 508 ते 509च्या रेंज मध्ये आणि अगदी त्याच पद्धतीने झालेलं आहे। आपण जसं जसं खाली जाणार आहे तसं तसं तुम्हाला दिसून येईल। बघा साधारणतः 85,175 ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक आहे त्याचा लास्ट इयरचा स्कोर होता 593, या वर्षीचा स्कोर आहे 474 आणि डिफरन्स आहे साधारणतः 119। म्हणजे आपण जर तुम्ही बघितलं तर 85,000 मध्ये 82,000, 81,000च्या मध्ये ऑल इंडिया रँक असलेले विद्यार्थी हे सेफ स्कोर पकडले जातात। साधारणतः इथे बघू शकता तुम्ही 83,000 ऑल इंडिया रँक असलेल्या विद्यार्थ्याचं 476 आहे। असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 474 ते 475च्या रेंज मध्ये एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ येईल। त्या विद्यार्थ्याचे ऑल इंडिया रँक हे साधारणतः 81 ते 82,000च्या रेंज मध्ये आणि त्यांचा या वर्षीचा स्कोर काय आलेला आहे मित्रांनो, 474 ते 475च्या रेंज मध्ये। मी तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगितल्या आहेत, गव्हर्नमेंटच्या आणि सेमी गव्हर्नमेंटच्या साधारणतः कट ऑफ मध्ये काय होऊ शकतो आणि हे तुमच्या समोर आहे। त्या विद्यार्थ्यांचे लास्ट इयरचे ऑल इंडिया रँक आहेत, या वर्षीचे ऑल इंडिया रँक आहेत, गेल्या वर्षीचा स्कोर काय आहे, या वर्षीचा स्कोर काय आहे। स्कोर कमी झालेला आहे परंतु रँक मध्ये इम्प्रूव्हमेंट नक्की झालेली तुम्हाला बघायला भेटेल। 593 होता 474 ला क्लोज झालेला आहे। ऑल इंडिया रँक हे साधारणतः 85,000 हा ऑल इंडिया रँक सेम आहे। म्हणजे अशा पद्धतीने आहे। एक लास्ट तुम्ही बघू शकता या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक आहे 2,89,689, लास्ट इयरचा स्कोर होता 446,
446 गेल्या वर्षीचा ज्यांचा स्कोर होता त्यांचा साधारणतः 2,90,000च्या आसपास ऑल इंडिया रँक होता आणि तोच आता आहे ऑल इंडिया रँक सेम आहे 2,90,000च्या आसपास आणि नीटचा स्कोर आहे 362 आणि साधारणतः 84 न खाली तुम्हाला डिफरन्स बघायला भेटेल। अशा पद्धतीने स्कोर वर्सेस रँकचं डिफरन्शिएट आहे। तुम्हाला रँक मध्ये आणि स्कोर मध्ये बराचसा तफावत बघायला भेटेल। रँक तेच आहेत, स्कोर कमी झालेले आहेत, रँक मध्ये इम्प्रूव्हमेंट चांगली झालेली आहे, कट ऑफ नक्कीच खाली आलेले आहेत। मी महाराष्ट्रातला कट ऑफ तुम्हाला सांगितला देखील आहे। गव्हर्नमेंट गेल्या वर्षी 628 आसपास क्लोज झाला होता, या वर्षी गव्हर्नमेंट कॉलेज क्लोज होण्याची महाराष्ट्रातली शक्यता आहे 508 ते 509, अनेक मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे। असंच तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करणार आहे। पुढची संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस अगदी सोप्या पद्धतीने घर बसल्या ठिकाणी करून देणार आहे। संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस तुम्हाला जर अगदी टेन्शन फ्री करायची असेल आजच वायब्रंटला कॉल करा। मी सर्व आमच्या ऑफिसचे डिटेल्स खाली दिलेले आहेत। टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका, कारण इथून सर्व महत्त्वाचे अपडेट्स आम्ही तुमच्या समोर घेऊन येणार आहे। आणि लवकरात लवकर ऍडमिशन करून घ्या। वायब्रंटचं लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे आणि संभाजीनगरला ऑफिस आहे। संपूर्ण प्रोसेस एकाच फीस मध्ये करून दिली जाते। महाराष्ट्रामधलं एकमेव असं सेंटर आहे जिथे अगदी कमी फीस मध्ये सर्व प्रकारची काउन्सिलिंग ऑल इंडिया असू द्या, स्टेट असू द्या किंवा आउट ऑफ स्टेट असू द्या, बाहेरच्या राज्याची काउन्सिलिंग एकाच फी मध्ये करून दिली जाते आणि अगदी अचूक पद्धतीने करून दिली जाते। मित्रांनो, तुम्ही नवीन असाल चॅनलमध्ये तर चॅनलला आपलं सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। थँक्यू सो मच।